पासून लाभ द्यायचा आणि त्यांनी त्यांचे राजकीय पोळी भाजून घ्यायचा हा उद्योग त्यांचा सुरू आहे. मराठ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. तशी आता वेळ आली. ते काम करत असणार तर तुम्ही यांना नावा यार उठून या 4-5 जणांना मोबाईल देते. इकडे लोक शांत बसले. हे कशाला आले? आरक्षणासाठी ना. तुम्हाला काय म्हणतो अंदाला आणलं का इकडं? छगन भुजबळची पुरी भाजी खाल्ली काय? त्याला तर पुरी भाजीचा तुकांडा काढला होता मॅडम. आपले विभाग एकत्र ठेवायचा नाही. मराठ्यात भेद दाखवायचा आणि हा समाज एकत्र येऊ द्यायचा नाही. हा यांनी घाट घातला. मराठवाडा एकत्र आला, पश्चिम महाराष्ट्र एकत्र आला. आता म्हणते विदर्भ एक येत नाही. विदर्भ एक आला की म्हणते खानदेश एक येत नाही. आता हे 4 विभाग एकत्र आले की म्हणते कोकण आणि मुंबई एकत्र येत नाही. आता आपण मुंबईत आणि कोकणात सुद्धा सभा घेतल्या. यांचं एवढं षडयंत्र एवढ्यासाठी मराठा समाज एकत्र येऊ द्यायचा. त्यांना माहित होतं मराठवाडा एकत्र आलाय, पश्चिम महाराष्ट्र पण एकत्र आलाय. याला जर विदर्भाने साथ दिली तर आपली सत्ता गेली. यांच्या डोक्यात सत्ता आहे आणि आपल्या डोक्यात आरक्षण. आपल्याला करायचं तर आपले लेकरं मोठे आणि आपली जात मोठी आणि यांना करायचं यांचा पक्ष आणि नेता मोठा. हा या मराठ्यांच्या संस्कारातला आणि नेत्यांच्या संस्कारातला फरक आहे. शेवटी मराठ्यांच्या शक्ती पुढे कसली सत्ता चालत नाही. तुमचे कॅमेरे लागले असले तर खाली बसा. कॅमेरे सेट करा आणि खाली बसा. काय म्हणजे तुम्हाला त्रास होत नाही. त्यांना नाही ते हातात बाटल्याची टोपली कुठे मोकळ्या बाटल्या आणि ते हाताने मला दिसते टोपलं म्हणजे. यांच्या डोक्यातलं मराठ्यांना एकत्र नाही येऊ द्यायचं षडयंत्र आपल्याला मोडायचं. शेवटी या मराठ्यांच्या बळापुढे कसली सत्ता टिकायला तयार नाही. लागेल ते षडयंत्र माझ्या विरोधात त्यांनी केले. त्याचं कारण होतं की मी एकच धोरण हातात घेतलंय. मराठे एक करायचे आणि मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण मिळवून द्यायचे. त्यांच्यात आणि आपल्यात एकच फरक आहे. मायबाप मराठ्यांना त्यांना त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा आहे आणि तुम्ही सुद्धा त्या चुका केल्या आतापर्यंत. सगळे जबाबदार काय खाली बसा लावलं तुम्ही. मी बोलायचं ते मग काही सोडून मग तिसरीकडे बोलायचं चालू करत असतो. आपण सगळ्यांनी या लोकांना निवडून दिलं आणि या शेवटी या लोकांनी आपला घात केलाय. तुमच्या लक्षात नाही आलं काय घडलं. तुम्ही ज्या पक्षातल्या नेत्याला मोठं केलं त्या पक्षातला नेता आज मराठा आरक्षणाच्या आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलायला लागला. कारण याला दोषी तुम्ही आहेत. तुम्ही जर यांना डोक्यावर घेतलं नसतं तर आज पोरं आपले आयुष्यापासून आणि भविष्यापासून लांब गेलेच नसते. तुम्ही आणि आम्ही काही गोष्टी समजून नाही घेतल्या. प्रत्येक वेळेस आपल्याला भावनाशीर करायचं आणि भावनेच्या आरे आपण जायचं आणि आपल्या लेकराच्या आयुष्याचं वाटोळं करायचं. याला जबाबदार आपण स्वतः आहे. यांनी त्यावेळेस नातं जोडायचं, त्यावेळेस आपल्याला भावनिक करायचं आणि राजकारणात निवडून यायचे. एवढाच उद्योग त्यांनी केला आणि आपण सुद्धा त्यात फसलो गेलो. तुम्ही त्याला इतकं मोठं केलं की त्यांच्या 20-25 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी उडू शकत नाही. इतके ते श्रीमंत झाले आणि त्यांना तुमच्या श्रीमंती इतकी मस्ती आणि मगरुरी आली की आज तुमच्या लेकराला लागणार आरक्षण देण्यासाठी ते विरोध करायला लागला. बघा आपल्या चुका आपल्याला किती भोगायला लागल्या.
जी वेळ कधीच मराठ्यावर येणार नव्हती ती वेळ आज मराठ्यावर आली. वंचित राहणार नव्हता त्याच गोष्टीपासून मराठ्यांना वंचित राहायची वेळ आली. याचं मूळ कारण आहे या लोकांना आपण मोठं केलं तेच लोक आज आपल्यावरती पडले. आपण काम करताना समाज डोक्यासमोर डोळ्यासमोर नाही ठेवला किंवा मुलगा नाही ठेवला. आज तुम्हाला सांगतो तुम्ही मोठे केलेल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांचे पोरं आणि ते नेते यांना तुमची कसलीच आवश्यकता राहिलेली नाही. आता उघड्यावर द्या. आपल्या मुलांना जर शिक्षण द्यायचं असलं, उच्च शिक्षण द्यायचं असलं, नोकरी द्यायची असली, अधिकारी बनवायचं असलं, त्याला नोकरदार वर्गात घालायचं असलं, त्यांना केंद्रीय कॉलेज पाहिजे असले, त्या पोराला इंजिनियर MBBS डॉक्टर व्हायचं असलं नाही होत आहे. कारण खरा अर्थाला हे राजकारणी लोकांचं आरक्षणाच्या मध्ये आलं. आपल्या मराठ्यांचं वाटोळं करायला ह्या सगळ्या पक्षातले नेते जबाबदार. किमान अशी संधी येत नाही आता तरी जागेवर. मायबापावर तुम्हाला हात जोडून सांगतो आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहायला कोणी नाही राहिलं बरं का. इतकी भयानक वेळ येऊन बसली की ज्या हरामखोर अवलादे आपण मोठ्या केल्या तेच आपल्या लेकरांच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघाला. माझ्या मराठ्यांना माझ्या या अहमदनगरच्या भूमीतून आव्हान, बस करा आता घरी बसायचं. बस झाला आता शेताकडे जायचं. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी, नोकरदार मराठ्यांनी, शेतकरी मराठ्यांनी, व्यापारी मराठ्यांनी एक एक दिवस जातीसाठी द्यायचं शिका. बघायची भूमिका घेऊ नका. एकमेकाला ताकद द्यायचं काम करा, एकमेकाला साथ द्यायचं काम करा. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायची जरा आता बंद करा. हे लोक आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायला लागले. माझी तुम्हाला विनंती आहे, यांचे पोरं इतके मोठे झाले, यांना आता तुमची गरज नाही. जर आपण एकत्र नाही राहिलो तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाही हे लक्षात असू द्या. मी तळमळीने तुम्हाला सांगतोय आणि 11-11.5 महिन्यापासून हा लढा सातत्याने सुरू ठेवलाय. माझ्या मराठा समाजाची शान गेली नाही पाहिजे. माझ्या मराठा समाजाला खाली मान घालायची वेळ मिळाली पाहिजे. म्हणून अहोरात्र झुंज मी त्या ठिकाणी मराठा समाजासाठी सुरू ठेवली. उद्याच्या 29 तारखेला हा लढ्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या देशात इतका सातत्याने आणि सतत चाललेला इतका मोठा लढा हा भारत देशातला पहिला लढा मराठ्यांचा 1 वर्ष पूर्ण त्याला ताकदीनं सुरू आहे. हे आंदोलन थोडंही कमी नाही झालं, थोडंफार कमी होत असतं. कमी जास्त आंदोलनाची रेस कमी जास्त होती, परंतु हे मराठ्यांचं आंदोलन 1 वर्ष झालं थोडंही कमी होत नाही. आज तोच टेम्पो आहे, तितक्याच लाखात मराठी. कोणीच मग हटायला तयार. फक्त एकच सांगतो, एकजूट राज चला. यांना बोलायला जागा ठेवू नका. नसता तुम्ही बघितलं थोडीशी चूक दिसली की लोक हिरवायला सुरुवात करतात आपल्या जातीला आणि आपल्या आंदोलनाला. इतके तुटून पडले की लगेच बोलायला सुरुवात केली, म्हणले आंदोलनच बोलवून टाकले. अरे मी काय सोपा आहे का बोलवून टाकायला? मला काही 1 लाख लोक असले तरी मी लढत असतो, 10 असले तरी लढत असतो. मी बांधावरचा माणूस आहे. मी सोन्याचा ते चमचा घेऊन नाही करणार आलो. मी बंगल्या फंगल्याला नाही दिली. बंगल्यावरील दारा तोबा केले त्या मराठ्याच्या, चपला सगळ्यात पाय पडेल मराठ्याच्या. नेत्याची मस्तीच उतरली. त्यांचेच नेते त्यांच्यात एकमेकाला म्हणतात. आता मीडियात बी म्हणायला लागले, पण आधी नव्हती म्हणून.
आता म्हणतात नाही जमिनीवर आणलाय पोरांनी सगळ्यांना काय काय मेजर मध्ये त्यांनी पीठच माग केलं आमचं कारण गावात त्यांना विचारणच कुणी या बारीने प्रवेश करायचा आधी बा त्यांच्या सभेला प्रचाराला मराठ्याने जायचं नाही का नोकर नाहीत आपण त्यांच्या बापाचे या बारीने कसा प्रचार झाला माहिती आहे तुम्हाला या बारीने असा प्रचार झाला मराठी प्रचाराला पॉम्पलेट चिटकायला जायना कारण मराठी तेवढ्याला ठेवले ते पॉम्पलेट चिटकीने प्रचार करणे आपल्याला बी कळलं मग त्याचं पोरग त्याला दिलं ते सोडून एखाद्या प्रचारात त्याच्या पुढे आपले पळत येतो त्याच्यापेक्षा जास्त सांगत येतो आपले समजू आमचा साहेब असा आहे आमचा साहेब कसा आहे 9 वाजले का 9च्या टायमाला लय अवघडच मागच्या वेळेस असा प्रचार केला मराठी आहे ना कुणी मेवणे जमा करून आण प्रचाराला मामाच्या पोरान त्याला ती गाडी लागायची ती म्हणला नाही पडतो त्या प्रचाराला ते त्याच्यासारखीच गाडी मागत होता देव प्रचारात त्याला स्कॉर्पिओ आणलं ते मला स्कॉर्पिओ देतो आम्ही नाही मी असा प्रचार झाला या टायमात इतके हाल झाले यांचे मराठ्यांनी एक आल्यावर काय होतं हे मराठ्यांनी लोकसभेला सिद्ध केले आता विधानसभेला बंद करायचं त्या टायमाला तरी आपण फक्त पाडा म्हणलो होतो कोणाला पाडा हे सांगितलं पण नाही आपण तरी मराठी ओळखून घेतलं असे रपारप पाडले त्याच्यामुळे त्यांना येणार झोप ते दाटून म्हणते आपल्या मागं कुणी नाही कुणी नसतं एवढी तुमची फजिती झाली असती का एक जणाची तर 5,000ची लीड तोडायला इतका पेस पाडा होता तो पण हो मराठीच्या नादी लागल्यावर यांना यावेळेस तरी पाठीमागच्या वेळेस तरी पाडा म्हणलो आता दनादन नाव घेऊन पाडायचं ज्याने मराठ्याला त्रास दिला माझ्या गोरगरिबांना त्रास दिला माझ्या मराठ्यांना सगळ्या क्षेत्रातल्या नोकरदार क्षेत्रात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला व्यापारात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला उद्योग व्यवसायात मोठ्या मोठ्या असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला छोट्या व्यवसायात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला अधिकारी वर्गात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला माझ्या शेतकरी मराठ्यांनाही त्रास दिला त्या त्रास देणारा नेता कोणत्याही जातीचा असो कोणत्याही पक्षाचा असतो त्याला त्यावेळेस सोडायचं नाही त्याला पाडायचं मध्ये पाडायचं यांना त्या जागेवर बसून द्यायचं नाही त्याच्याशिवाय आपल्या मराठा समाजाची शान वाढत नाही मराठ्यांची शक्ती वाढवण्याची जबाबदारी तुमची आणि आपल्या खांद्यावर आता होऊन जाऊ द्या गेल्या वेळेस तरी पाडा म्हणलो आता नाव घेऊन पाडायचं मी नुसतं एकदाच पाडा म्हणलो मुसलमान तिकडून म्हणले पाडो मला यायचे म्हणायचे पाटील पाडो म्हणलं पाडो तर पाडो पाडा पाडी सगळं असा मात्र झाला हे पाडो पाडोनी ते कोणालाच काही सुद्धा आता त्यांनी रेस्टोर घेतले एक आणि मंत्रालयाचे एका मंत्र्यावर बसते आणि ते म्हणतात कसं काय त्याने झुकलं ते म्हणतं मला नाही वेळ लागला हो ते म्हणले तो व्यासपीठावर सगळे लोक होते ती मला तरी मी बोललो नव्हतो आणि ते म्हणले तो करता कोणीच नव्हतं तू कसं काय आला ती म्हणला मला वेळ लागला ना मी तो 4 नंबरला होतो ही आहे मराठ्याची किमया म्हणजे 4 नंबरचे 1 नंबरला आले आणि 1 नंबरचे 7 नंबरला गेले इतकं उलटा सुलटा कारभार मराठ्यांनी पाहिलेली का आता जर नाव घेऊन पाडायचं म्हणलं ना तुम्हाला सांगता असं पाडा ना दाईक पिढ्या तरी उभा राहिलं पाहिजे होत त्याच्याशिवाय आपल्याला नाही आपल्याला या भूमिकेत जायचं नव्हतं ही भूमिका आपली नाहीये आपली भूमिका फक्त आरक्षणाची आपल्या समाजाला मोठं करायचंय म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे पण हे आरक्षण न देण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षाचं सत्ताधारी सुद्धा एकत्र आले बघा यांचा डाव कधी यांना एकमेकाचा विचार पटत नव्हता कधी काळी हे एकमेकाचा चहा सुद्धा पेट नव्हते हे लोक
मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून एकत्र आले आणि आपलं काही झालेलं नसून आपल्यात गैरसमज पसरेल. माझ्या विरोधात तर षडयंत्रावर षडयंत्र सुरू आहे. या 2-4 दिवसात देवेंद्र फडणवीसने माझ्या घराला नोटीसच चिटकायला लावली. काय याची चिटकी लिहिणार नाही झाली गेलं वाचित मी ते गेवरायचं कोणीतरी PS आहे ते इतकं मला वाटतं लय जातीवाद करायला लागले ते त्यांच्या हातानं. नाही खातायचे तुमच्याच हातात घ्या बारी. कोणाला पुढं पाठायचं हे मराठ्याच्या हातात घ्या बारी. दुसऱ्याच्या हातातच नाही. विनाकारण काहीच नाही केलं तरी नोटीस. आजच्या नोटिसात इतक्या झाल्यात ना मग PhDच होची आली हो. PhDचं तिकीट असते तसे ते वाचू सुद्धा कदावलं मी. बरं इतकं काय मागं लागावं. मी असं काय वाईट केलं. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मागितलं म्हणून तुम्ही माझ्या मागं लागला. मी काय केलं ते तरी मला सांगा. माझा नेमका दोष काय. तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी आनंदानं बघितलं. मी माझ्या मराठा समाजाला आरक्षण मागतोय. आज गावाची गावं मराठ्यांचे कुंडीत निघायला लागले. हे जर आंदोलन मी सातत्यानं लावून धरलं नसतं तर गावाची गावं मराठ्यांची ओबीसी आरक्षणात निघलेच नसतं. आज माझ्या मराठा समाजाचा फायदा व्हायला लागलाय. तुम्हाला अडचण काय. तुम्हाला का कधी पैसे मागितले आम्ही. तुम्हाला एखाद्या आंदोलनाला गाडी मागितली. तुम्हाला कधी आंदोलनाची येऊन बसा म्हणलो. तुम्हाला अडचण काय. सागर बंगल्यावर बसल्या बसल्या तुम्हाला झालंय काय. तुम्हाला काही केलंच नाही. आम्ही तुम्हाला बोललोच नाही. नेमकी तुमची अडचण काय. आम्ही काय चुकीचं केलं. माझा समाज मला मोठा करायचा. तुम्ही तुमचा समाज केलाय. तुमची अडचण झाली त्याला मी काय करू. तुमचं दुखणंही मला माहित झालं काय. त्यांचं एकच दुखणं आहे. मी त्यांना मॅनेज होत नाही आणि फुटत नाही. सगळ्यात मोठं त्यांचं दुखणं आहे. अरे बाबा मला नाही पाहिजे पैसे तुमचे. मला नको आहे पण तुमचं. मला माझा समाज माझ्या पाठीशी खंबीर आहे आणि मी लय नशिबाने. तुम्हीच माझी खरी संपत्ती आहे. तुम्हीच माझे खरे माय बाबा. मला गरज का तुमच्या मनाची. आणि त्यांना हेच जमाना. ते म्हणतात हे इतकं कट्टर आहे ते फुटत नाही म्हणून त्यांनी आमच्यावरती प्राणघातक हल्ला सुद्धा केला होता. तरीही आणि मागे सरकारवर. आज माझ्या विरोधात SIT तरीही मी मागे सरकत नाही. ही कामं त्यांनी तर केले. याबरोबर त्यांनी छगन भुजबळ याला सुद्धा फोडलं आणि त्याला एक टोळी तयार करायला लावली. फोडाफोडी करायला. आणि त्याने काही नेते गोळा केली. लय मोठे गोळा केले त्याने. असे टाबर डोबर लय मोठे गोळा केले. आणि तो मुकादम झाला. टोळी मुकादम छगन भुजबळ. आणि ते असं पागल झालं. कोण आपल्याला जे काम करावं लागेल. मराठ्यांजवळ औषध आहे. यांना नीट करायचं. एकदा मुंबईला चक्कर घालून यावाच लागला. सवय फेकायला बसणार. कारण बऱ्याच जणाला ती मावशीकडे बरोबर करते सध्या. फक्त गोल टिकला लावायचं काय नाही त्याला. असा राईट येणार ते होतं म्हणून तुम्ही अभियान सुरू केला आता मनोज जरांगेच्या विरोधात. आणि सगळ्या संघटना मराठ्यांच्या फोडायला लागल्या. त्यांनी क्रांती मोर्चे सुद्धा 3 क्रांती मोर्चे केलेले होते. एक फाप केलेलं आहे त्यांनी. आपले पोरं चांगलं काम करत होते. ते आंदोलन आणि ते मोर्चा मोडायचं काम सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. आता हे आंदोलन मोडायसाठी संघटना जवळ करायला लागले. समन्वय फोडायला लागले आणि ते पत्रकार परिषद घेते.
2-3 दिवसच टी व्ही दिसते ती, त्याच्या पुढे दिसतच नाही. कुंकड जाते कुंकड नाही. मी म्हणतोय अरे हीच वेळ आहे रे जातीच्या बाजूने उभारायची. कशाला पक्षाच्या नेत्याच्या बाजूने उभारता? हीच वेळ आपल्याला जात मोठी करायची. तुमची चलती होती तेव्हा तुम्हाला काही नाही करता आलं. आता मराठ्यांची गोरगरिबाची चलती आली तर करू द्या ना. गोरगरिबाला तुम्हाला तुमच्या टायमाला जमलं नाही, दुसऱ्यात घुसलात तुम्ही, ते तुम्हाला जमत नाही. हे मानापानासाठी भुकालेले ना, हे एक दिवस टेम्पोत भरायला पाहिजे. काय वाजत तरी कडे कडे वाजू नका ना. आपल्याला आपल्या समाजासाठी काम करावं लागणार. मी काहीच केलेलं नसून इतका त्रास द्यायला सुरुवात केली, ते तर केलं छगन भुजबळच्या माध्यमातून, त्या दरेकरच्या माध्यमातून अभियान सुरू केलं, परत काही संघटनांच्या माध्यमातून केलं, काही समन्वयकाच्या माध्यमातून केलं. मी केलंय काय? मराठ्यांना आरक्षण मागितलं. मराठा पूर्वीपासून ओबीसी आरक्षण आहे. आमच्या जातीचं आयुष्याचं वाटोळं झालंय. आमच्या हक्काचं असणारं आरक्षण आम्ही मागतोय, ते देण्यासाठी तुमचं एवढं मोठं षडयंत्र. अरे बाबा, आमच्या अधिकाऱ्यांची भरती सुद्धा होत नाही. एक तर आम्हाला नोकऱ्याच नाही. इकून तिकून लागल्या ते तिथंच मागून आले, पुढे गेले, आमचं तिथंच. तीच खुर्चीच का पण केले त्याला हालतच नाही. आमची पडतीच होत नाही. झाली ज्याला नोकरी लागली त्याच्या मागे हातपाय धुवून लागले. मराठ्याचा आहे म्हणून काम करीत नाही. काम त्याच्यात जातीच काय संबंध आहे? तो या जाती त्याला काम म्हणलं का तू आमच्या जातीचं म्हणून काम करीन. आधी काय करते ताईट मारते. आपला शिक्षक असला तरी वर्गनीती गणपतीची देत नाही. मराठ्याचा आहे का म्हणून द्या नका. ही काय भाषा आहे? महसूल क्षेत्रात जर मराठ्यांचं असलं, आम्ही तुम्हाला म्हणलो कधी, मराठ्यांमुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जात वाचवायचा शिका, मनात परिवर्तन करा. हे त्यांच्या बाजूने उभा राहतात नोकरदार वर्गाच्या. आपली जात नोकरदार वर्गाच्या बाजूने उभा राहत नाही, म्हणून आपले लोक सुद्धा संपायला लागलेत आणि एकमेकाला साथ देत नाहीये. इथून पुढं कोणत्या अधिकाऱ्यांना, कोणत्या सामान्य मराठ्यांना, व्यावसायिक मराठ्याला त्रास द्यायला लागले ना, एकमेकाने ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा राहायचे. पुढे लक्षात असेल, कारण बळ द्यायचं शिकत चला. आता ह्या 8-10 महिन्यात कमी झालाय. मी म्हणत नाही जास्त करून आता ते मराठ्याचा आहे का, कारण कमी केले. कारण मराठी सुद्धा आता ताकदीने मदतीचं जायला लागले आणि जायचं शिका. आपली भूमिका आपली जातीतली शक्ती वाढवणे, त्यांनी त्यांची वाढवली. मी आजही अहमदनगर जिल्ह्यातून सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. आमचा तो पिंड नाहीये. आमची भूमिका आहे आरक्षण समाजाला मिळवून द्यायचं आणि समाज मोठा करायचा. आणि तुम्ही जर नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय नाही. मग करायचं का? जर यांनी आरक्षण नाही दिलं तर राजकारणात गेल्याशिवाय पर्याय नाही. सत्ता आपल्याला कब्जात घ्यावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय. आणि हे सगळ्यांचं म्हणणं आहे. आता मराठ्यांचं म्हणणं आहे, सामान्य दलित बांधवांचं आहे, सामान्य मुस्लिमांचं आहे, 12 बलिदारांचं आहे, होंद्यामध्ये त्याला. कारण गोरगरिबाची ही आलेली लाट, ही 75 वर्षात गोरगरिबाची लाट आली. असली लाट राज्यात आणि देशात कधीच आली नव्हती. ती मराठ्यांनी. सावध राहा, आरक्षण मिळवायचं. बाकीच्या षडयंत्राचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी 1-2 दिवस ऐकतो कसं षडयंत्र आहे, काय बघतो, आणि मला आदल्या दिवशीच माहिती होतं कोण कोण काय काय षडयंत्र करायला लागले. दरेकरची बैठक कोणी घ्यायला लावली आणि ह्या षडयंत्रामागे कोणी, तुम्हाला सांगतो 2 दिवसाच्यात आपल्याकडे माहिती येणार. कुठं बैठक झाली, कोणाच्या तिथं झाली, कशामुळे झाली, कोणाकोणाला घ्यायचं सांगितलंय त्याच्यात. आणि देवेंद्र फडणवीस खरोखरच त्या षडयंत्राच्या पाठीमागे आहे का, डिटेल माहिती येणार. इथून मग कशा आलत्या तशी येणार. कारण त्यांच्यातली मराठी त्यांची जात जागी झाली आहे.
कारण ह्या मराठ्या गोरगरिबांचा कडवटपणा आणि कट्टरपणा बघून सगळ्याच मराठ्यांची जात जागी झाली की जर आपल्या लेकरासाठी आयुष्यासाठी आपल्याला करायचंय तर हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ज्या ज्या वर अडचणी यायला लागल्या त्या सांगितल्या पाहिजे. आणि तेही सांगायला लागले. फक्त मी नाव सांगत नाही कारण दुसऱ्या वेळेस सांगायचंच बंद होईल. त्याचं नाव सांगितलं त्याच्यामुळं या पुढच्या काळात मराठ्यांनी एकजूट राहा. आता खरी कसोटी इथून मागे किती ताकदीने एकत्र राहिलं त्यापेक्षा आता आपली मराठ्यांची कसोटी लागली. जर आपलं 29 तारखेला लढायचं किंवा पाडायचं ठरलं तर तुम्हाला ताकदीनं काम करावं लागणार. कारण 29 ऑगस्टला आंतरवालीला बैठक आहे. त्या बैठकीला अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातून माणसानं त्या बैठकीला या. कारण त्या बैठकीतून निर्णय बाहेर काढायचाय करायचंय काय. जर पाडायचं ठरलं किंवा उभा करायचं ठरलं तर यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. जर सीट उभा करायचे ठरले तर मराठ्यांनी 100% मतदान करायचं. एकही मत व्हायला जाता कामा नये. आपल्या मुलाला आणि आपल्या जातीला मोठं करण्यासाठी आणि दोनच विषय डोळ्यासमोर ठेवायचे आणि मतदानाला उठायचे. उमेदवार कोणी बघायचंच नाही. आतापर्यंत दगड कसं काम करी. जर आपण जसं 75 वर्ष त्यांच्यासाठी काही बघितलं नाही तसं एवढ्या वेळेस फक्त जातीच्या हितासाठी काही बघायचं नाही. कोणी पण असू द्या कारण आपल्यात उमेदवार लई आहे. मी तर बेजार झालो उमेदवार ऐकू इतका नाद राजकारणाचा असाव नाही. पहिल्यांदा बघितलं वाटलं असं कशा लफडं गाड्यात गुंतून घेतलं. माया शेजारी 150 माया गाडीतच 9 आहे. मग बघा खेळा कोणी माझ्याकडे एक गाडी आली आणि त्या गाडीतलं त्यातलं एक जण म्हणलं मला माझ्याकडे देऊन ठेवा मग ते चांगलं आहे. मी 100% ह्यावर येईन बरं का. म्हणलं आमचं काही ठरलंच नाही. 29ला ठरलं हा मला तवा व्हायना आणि ते गेलं गाडी बशीच गेलं. त्यातले 4 जण उतरून आले मागे त्याच गाडीत. ते म्हणला मग दिले चांगलं बरं का माझ्याकडे देऊन ठेवा. उगा त्याच्या गाडीत बसून आलतो म्हणला मी. म्हणजे बघा त्याच्या गाडी सुद्धा 6 उमेदवार होते. इतका नाद बेकार. आपली भूमिका काय. आपल्याला आपला समाज आणि आपल्या समाजाचं लेकरं मोठं करायचं. राजकारण हा आपला उद्देश नाही. समाज आपल्या डोळ्यासमोर आहे. जर कदाचित ठरलं उमेदवार द्यायचा तर कोणी देऊ द्या. तुमचं त्याचं पटत नसलं तरी मतदान करा. त्याच्याकडे बघू पण नका. त्यांनी काम नाही केलं माझ्याकडे तुमचं काम नाही करून देतो कसा कच घोडे लावतो त्याला. जर ठरलं तर कोणीही देऊ द्या. आणि आपण ठरवलं आपली जात आणि मुलं मोठे करायचे. त्यासाठी एक उमेदवार दिला सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहायचं. आणि दुसरा इच्छुक असले पाहिजेत नाही असं नाही. परंतु ज्या ठिकाणी समाजाचा विषय येतो त्या ठिकाणी जर सगळ्याच्या मताने एक ठरलं तर सगळ्यांनी तो मान्य करायचा. तरी तो उभा राहणार असला तर तो जातीसाठी नाही आपल्या सोबत तो स्वतःच्या स्वार्थासाठी होता असा अर्थ काढायचा. त्याला जातीचं काही देणं घेणं नाही. फक्त त्याला निवडणूक लढवायची होती म्हणून आपल्या सोबत आंदोलन होता. याचा जर आपण समाजाने सांगितलं हा तर त्याच्याच पाठीशी उभा राहायचं. तुम्हाला तिसरा मुद्दा सांगतो. हे राजकारणी इतके हुशार लोक आहेत. हे निवडणुकीच्या टायमाला एखादा बाबाला नादी दे आणि त्या बाबाला म्हणते तीर्थयात्रेला घेऊन जाय तुला ट्रॅव्हल देतो. आणि प्रत्येक मतदारसंघातले 20-30 हजार लोक नेते. आपला समाज आहे बोळा. आपल्या समाजाला वाटतं चला देव धर्म करून यायचं. आणि मग आपलं तेवढं पडलेलं असतं. कारण 30-40 हजाराचं सोपं नाही. इतके लोक ते बाहेर घेऊन जाते. यावेळेस जर आपलं ठरलं तर एकही माणूस तीर्थक्षेत्राला जाऊ द्यायचा नाही. एक पण नाही. म्हाताऱ्या माणसासहित पोरांनी सगळ्यांनी मतदान एक शिक्का करून घ्यायचं. म्हातारे माणसं तर उठलून न्यायचे पण मतदान करायचं.
एकदा मतदान झालं की ज्याला ज्याला तीर्थक्षेत्रावर जायचं ना त्याला मला 5 वर्ष जाय सगळे देव झाल्याशिवाय माघारी जेवण 5 वर्ष तिकडेच राहील. हे मध्ये ठेवायचंच नाही. हे डाव आहे त्यांचे. बोगस मतदान यायले दुसऱ्या जिल्ह्यातले त्यांच्या मतदारसंघात घालून दिले. बोगस मतदान होऊ द्यायचं. आणि आपल्या नोकऱ्याला बाहेर असणारे कामासाठी कंपन्यात गेलेले सगळ्यांनी त्या दिवशी एका जागेवर यायचे. यावेळेस जर पलटीच करायची ठरली ना सगळ्या जातीचे गोरगरीब आपल्या सोबत राहणार आहेत. कारण त्यांना असं वाटतंय की गोरगरिबाची सत्ता येऊ शकते आणि हे पोरग जातीवादी नाहीये. गोरगरीब सगळ्या ओबीसीचं सुद्धा कल्याण होऊ शकतं. ही 100% मुस्लिमांपासून सगळ्यांना आशा. आणि आपण कधी जातीवाद नाही केला. मी गाव खेड्यातल्या एकाही ओबीसीला आतापर्यंत खोले नाही. ना धनगर बांधवाला ना दलित बांधवाला ना मुस्लिम बांधवाला. हा नेते मात्र मी सोडत नाही. कारण ते कोणाचेच नाही. ते कोणाचेच नाहीये. त्यामुळे त्यांना मी सोडत नाही सोडणार सुद्धा नाही. आणि जर पाडायचं ठरलं मग तर गेले सोपं आहे. ताना घ्यायची गरज नाही. काही टेन्शन की नाही. समजा निवडून आणायचं ठरलं थोडं ताण आहे. निवडणूक लढायचं ठरलं पण पाडायचं ठरलं तर नाही सोपं. 113 आमदारच येत नाही त्यांची. खलास बुकटाच सगळा ह्याकडे त्याकडे. पाडापाडी लई सोपी. मला वाटतं पाडापाडीच करावं आपण. हा उभा करण्यापेक्षा पाडापाडीत लय मजा आहे. जेव्हा आपल्या विचाराचा आहे जेव्हा आपल्या समाजाच्या पाठीशी उभा राहत होईल जेव्हा आरक्षण देणार आहे त्याला निवडून द्यायचं. बरं आपण जाऊन तो जाऊन द्या हो एवढं जे होईल ते होईल. आपले पडते नाही त्यांचे पडते जे होईल असं त्यांना लय टेन्शन आहे. भाऊ काय सांगा एवढं टेन्शन आहे. ते असे कधून गेले त्यांना एक तर कळत नाही मी काय करीन गावाशी. बरं का सगळ्यात मोठा त्यांचा ते प्रॉब्लेम. मी या काही उभा करायचं म्हणतो या काही पाडायचं म्हणतो. नाही तुम्ही या काही पाडायचं म्हणतो या काही उभा करतो ते गणितच चुकून जातं. हिंदू मागं सुद्धा त्यांचं गणित असं चुकलं. आपलं या काही पाडायचं ठरलं त्यांना वाटलं उभा करते. उभा केले म्हणजे काहीला असं वाटत होतं उभा केले का आपल्या आपोआप निवडून येते. आणि काही वाटत होतं आपले पडत. आता कोणालाच मेळ लागा नाही. हे काय करणार आहे. समजा जर पाडायचं ठरलं तर काही जणांची मजा होती. उभा केले तर काही जणांचं कायमच वाजत आहे. म्हणजे कोणाचंच कोणाला वेळ लागणार. हे नेमकं काय करते. आता त्यांच्यातच अशी पंचायत झाली आहे का 5-10 मिनिटं आहे बोलू का. त्यांच्यात अशी पंचायत झाली त्यांच्यात झाले 6 पक्ष आणि ती आली ती एकत्र. तिन्हीकडे बी 3-3 आहेत झाले 6. उमेदवार किती द्यायचे 2. दोघाला मिळून त्यांचा एक आणि यांचा एक. खाली किती शिल्लक राहिले 4. ते 4 मध्ये मारले मी आता पैसे घालते. मी 5 वर्ष झालं तयारी करतोय आणि मोदीच आणले. आणि मग 5 वर्ष मी कवर वाट बघू. मग ते माझ्याकडे तिकडे अंतर ते अंतर्गत आले ते मध्ये धावा. आमच्यात झाले 3-3 पक्ष. बहुतेक महानंबर लागायचा अंदाज नाही. मग आपला आधार राज्यमंत्री होता पण का होते आता मला म्हणले तयारी लागणे होते नव्हते ते पुरे पैसे त्याच्यात घातले. आणि आता म्हणजे तुला नाही जमायचं त्याला द्यायचे. मग आता आम्ही कवर वाट बघायची. मग पुढच्या 5 वर्षात जर ते पडलं नाही तर मग करायचं काय. त्यामुळे आमचं संपलंच. मग त्याच्यापेक्षा असं करू आपण तुम्हाला जे द्यायचं ते द्या आणि तेच पडेल तुमचा जेवण दगड. आम्हाला फक्त त्याची गिरायचे म्हणजे मग त्यांचे आपल्याकडे ते आपल्याकडे वाट बघत येत. यांचं काही फाकत आहे का काय. म्हणून सांगतोय आपला जर एक उमेदवार दिला ना तेच मान्य करायचं सगळ्यांनी. आवाजच करायचा नाही तुम्ही. कारण तो जातीसाठी का विषय राजकारणासाठी का नाही. कारण त्यांचे 4 शिल्लक राहिले. ते 4ही आता सारखंच होणार आहे. म्हणजे लोकसभेत झालं तसं सगळे मराठी तिकडेच होते व्यासपीठावर बसलेले. टोटल एक मराठ्याचं इकडं नव्हतं. आपले कोणते गरीबाचे इकडून गाडी घेऊन पळ तिकडे रिक्षा घेऊन पळ. कोणाच्या हातात कॉम्प्लेट कोण कोणाचा प्रचार करतोय तळाला मिळणार. आणि त्यांच्याजवळ भले टप्पू सगळे बसलेले. जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्याकडे माजी आमदार 13-13, 14-14 त्यांच्याकडे. 7 माजी खासदार आजी खासदार त्यांच्याकडं. सगळे जिल्हा प्रमुख पक्षाचे त्यांच्याकडं. आमच्या वाट्याला कुणीच नाही. सगळं आपल्यासारखाच माल समजा माझ्यासारखाच गळाल्याला सगळा सगळे असेच होते. पण हे इतके भारी भरले त्यांना. ते व्यासपीठाच्या खाली आले की त्यांच्याच म्हणायचं आहे गावातच येऊन त्यांनी कुठे लोक काय करावं रे काय करत म्हणलं. मग आडनाव पण दिलं. इतके बेकार हे पोट्टे काही लिहित ना आयला पुढे शिकतात पुढं नाही तुम्ही. इतके बेकार लिहित खाली ना त्या माणसाला गावात जाऊच वाटत नाही कोणा. बघा पाठीमागची लढाई झालेली
श्रीमंत मराठी म्हणजे राजकारणातले सगळे मराठी एका बाजून होते, गरीब मराठी एका बाजून होते, तरी सोपडा साफ केला त्यांचा मराठी. कारण गोरगरिबांपुढं आणि मराठ्यांच्या शक्तीपुढं कोणाची शक्ती टिकत नाही. आता यावेळेस काय होईल मला नाही माहीत, पण विचारपूर्वक दिवसभर चर्चा करू आणि त्यातून मार्ग काढू. करायचंय काय? मी या शांतता रॅलीच्या माध्यमातून सांगतोय, या देवेंद्र फडणवीसला छगन भुजबळला दंगली करायच्या, दंगली होऊ द्यायच्या नाही, शांतता ठेवायची राज्यात. कारण मराठा आणि ओबीसी आपला कसलाच वाद नाही. हे काहीतरी काढी टाकायचा प्रयत्न करतील आणि वाद लावायचा आहे, यांची दाट शक्यता. कारण भाषाच तशी त्यांची. ते छगन भुजबळ नाकावर चष्मा आलेला आणि म्हणताय त्या पुण्याला म्हणताय तलवारी का सुंटवा. तुला चष्मा दिवसला ना तलवार का आवडली तरी काय म्हणावं हे कळत नाही. इतकं बधीर डोक्याचं आहे ना. स्वतः आता वाटलं केलं सगळ्या कुटुंबाचं त्यांनी जेलला जाऊन त्या शिवसेनेचा पुरं टांगळा वाजे, त्या राष्ट्रवादीचा भोगा केला आणि आता त्या देवेंद्र फडणवीसचा कार्यक्रम करायचा मागे तो पुरेशी पडी तिथे ते सोडित नाही. इतकं आपिशा पायाचं आहे ना, भयानक आपिशा पायाचं. आणि तरी हे देवेंद्र फडणवीस त्याच्याच मुख्य घेतो. तो ज्या मतदारसंघात नाही ना त्याला देवेंद्र फडणवीस ते शिकत पाडायचं. काय म्हणा घेऊन पुढे तिकडे घेऊन जाय, तिकडे घेऊन जाय. यावल्यात तर ते येत नाही. यावल्यात त्याला जरी मी मला निवड त्याला निवडून आणा तरी ते लोक त्याला पाडले सोडित इतके बिघाडलेत ना ते म्हणजे पाटील काही सांगा या बारीने याला पाडायचं म्हणजे पाडायचं. ते गिरीश महाजनला तशीच मस्ती होती. 15 रुपयाचा बेल तर येईल पुढे चालत होतो. त्याला माहितच नव्हतं गणित ते कोणाच्या जीवात निवडून येतो. पण तिथले मराठी काय सोपे नाही, शेवटी ते कुणबी आहेत पण मराठी आहेत ना. आपलं त्यांचा रक्त एक आहे. तिथले दोन्ही नगराध्यक्ष माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं पाटील इतकं खालच्या दर्जाचं बोललं ना आमच्या काळजाला लागलं. शेवटी आम्हाला तुमचा स्वाभिमान एवढ्यासाठीच आहे की तुम्ही हे समाज तरी एकत्र घ्या. आम्हाला आरक्षणाची नाही गरज, आरक्षण आम्हाला आहे, पण शेवटी आम्ही कुणबी बी असलो तरी मराठी आणि हे मराठा समाज एक केल्यामुळे आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि त्यांनी असं सांगितलं तुम्ही फक्त हा माना, या बारी पाडतोच आणि त्याचं कारण सांगितलं मला त्यांनी. 1,36,000 नुसता मराठा आहे तिथे, 1,36,000 आणि याच 1300 का काय मतदान आहे फक्त. 1,36,000 कुठं 1300 कुठं आणि मराठ्याचं जेवढं होतं. आता मला सांगा 5,000ची लीड जोडायला जर एवढा फेस पडत असेल तर 1,36,000ची लीड तोडायला अफगाणिस्तानातच जावं लागत तुला. इथं तिथं राहायचं कामच नाही. तेव्हापासून खालच्या पट्टीत आलाय बघा. त्याची भाषा तुम्ही टीव्हीची इथून मग अशी होती की बाबा असा बोलत होता जसा राष्ट्राध्यक्ष झालाय असा बोलत होता. मी म्हणलं 1,36,000 मराठे. ते म्हणलं म्हणून दादा काही चूक नाही, बरोबर आहे, आरक्षण बरोबर आहे, आरक्षण राईट आहे. आता खाली आला हे असते ते. आपण विश्वास घ्यायला सुरू केलं की मुंबईतले एक आपल्याला भेट नव्हतं. कारण तिथं काय असतं माझा स्वभाव थोडा वेगळा, जिकडं पडन मी तिकडंच पडन म्हणत असतो. उची बोलू का चांगलाच पिठा पाडाय काय मी जिथं पडतं तिथंच पडतं म्हणत असतो. पण मुंबईत हे आपण 10-11 दिवसात एक मोहीम सुरू केली, कोणालाच माहित नाही. महाराष्ट्रातून मुंबईत मराठी गेलेले किती आहेत. महाराष्ट्रातून गेलेले मुंबई कामाला गेले बिचारे, रिक्षा झाली ते टपऱ्या काहीतरी हाय असे व्यवसाय करतात. कोणा तिथं वॉचमॅन म्हणून येत, कोणाच्या कंपनी पुढे आहेत, कोणाच्या कंपनीत येत, पुढं टॅक्सी चालवित येत, टपऱ्या चालवित येत, वडापाव हे वडापाव जास्तच वाटायला आहेत आपल्या धंदे. मोठाले तर त्यांचे नादारात पुरत नव्हतं असे वरील कडे बिल्डिंगला मोठाले. त्याच्यावरच मराठी जाऊन बसले होते मोदी 17 चाळी बिल्डिंग घेऊन. आणि ते मुख्यमंत्री म्हणते अरे म्हणून हे लोक कुठून वर गेले म्हणलं मला नाव माहिती. आणि ते म्हणले मग हे मुंबईत गेल्यावर काय करते म्हणलं त्यांनाच विचारा आता मला माहित नाही ते काय करते. कारण हे चढायला जागा नव्हतं तरी 17 तळावर गेले इतके डेंजर. त्याच्या शोध मोहीम घेतली आहे की किती लोक आहेत. जवळपास 17 ते 18% महाराष्ट्रातून मराठी तिथे गेलेले आहेत मुंबईत. जरी निवडून आणून नाही शिकलो तरी आपण तिथल्या 19 सीटाचा जवळपास कार्यक्रम केलाच म्हणून समजा पाळले.
म्हणजे आपण तिथं बी शोध मोहीम सुरू केली. आता कोकण अर्धा आहे, अर्धा राहिला, अर्धा आहे, अर्धा राहिलाय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाचा विषय सोडून द्या, तिन्ही प्रांत एका बाजूला. इथं यांचा स्वप्न सापत होणार आहे, तिन्ही प्रांत इथला विषयच नाही यांचा. त्यामुळे यांच्या ज्यावेळेस आपण भुई धरली, आपण ज्यावेळेस शोधायला लागलो, तेव्हापासून यांच्या लक्षात आलं मुंबई सुद्धा कार्यक्रम वाजू शकते. कारण आणखीन बी 8-10 दिवस लागणार मुंबईचा सगळा तपास यायला. कारण आपले लोक किती आहेत, जर आपली निवडून यायची भूमिका नसेल तर पाडायच्या भूमिकेत मराठीचं मतदान निर्णायक मुंबई सुद्धा. कारण ती जरी धार धरली आपण तरीही त्यांचं मुंबई सुद्धा वाजत आहे. फक्त किती शीटापर्यंत जात आहे हे आपण 29 तारखेला डिक्लेअर करू. कारण तोपर्यंत सगळं चारही बाजूची माहिती आपल्याला येणार आहे. कारण आपल्या पोटात काही राहत नाही, आपलं सरळ असतं. कारण तुमच्यापेक्षा मला मोठं कोण आहे, मी कुणाला सांगू, तुम्हाला नाही सांगणार, तुम्हाला सांगून टाकतो सगळं. कारण मी यांना घेणतच नाही, यांना मानत घेणे, यांना विचारत घेणे तुम्ही केवढीची. नाही तर हे आंतरवाडी सोडायचे नाही. जे पडणार आहे ते आंतरवाडी सोडत नाही. जे 54,000 महिन्यात गेले ते तर म्हणते तुम्ही आपला राजीनामाचे डायरेक्ट. जे 44 ने गेला तेव्हा मग आपल्या पक्षातच नाही राहायचं. याबारी तुम्हाला वाटत असं पण निवृत्ती घेतली, काही नाही त्या निवृत्तीवरच येऊन टाकली. कारण मराठ्यांच्या नादी लागणं एवढी सोपी गोष्ट नाही. आमचा बदनापूरचा तर उठतच नाही. ते तर म्हणतो मी एवढं पडलो तेव्हा पडलो, मग आता खेळच चांगला असावा. लावसाहेब दादा बोलले मग आता कार्यक्रमच आहे आपला, काही गेमच वाजला मला, काही खेळ्या गोष्टीच मिळाल्या. मग काही चूक नसताना सुद्धा मी बोललो, एक चूक नव्हती नाही. एक मला मागणीत बोला ओबीसीचे बोला, मी ओबीसीला दिलं राव, लय मोठं केलं. ओबीसी बोलेलं राहिले मला असं. एक फळ असते, फळ तुम्ही तुमच्या हातात सत्ता होती त्यावेळेस केलेली मस्ती हे आता लोक तिचा बदला घ्यायला लागले. लोक सोप्या नाहीत. तुमच्याकडे सत्ता होती म्हणून तुम्ही एवढी मस्ती केली. तुम्ही ओबीसीचे लोक सोडले नाही, मराठ्यांचे सुद्धा सोडले नाही. तुम्ही लोकांना प्रचंड त्रास दिला. आता लोकांना वाटतंय लाट मराठ्यांची आणि मराठी तिकडून आले, आता कोणाला द्यायची गरज नाही. आणि सत्ता आली का गेली का तुम्हाला सांगतो कोणाला द्यायची गरज नाही. आपली सरकारपेक्षा शक्ती मराठ्यांचे मोठे. काय द्यायचं समजा कोणाला, अजिबात द्यायचं नाही कोणाला. त्या आष्टी पाठवला मतदारसंघात कवा मराठ्यालाच झाडायचे, कवा बघा तुम्ही मराठ्यालाच झाडायचे. कुणी उठायचं मराठ्याला धावसायचं. मी तिथं घराघरात लोकांना सांगितलं मराठी किती आहेत आष्टी पाठवता मतदारसंघात मला सांगा रे. मराठी असे तुटून पडले 1,67,000 नुसते आष्टी पाठवत्यात मराठी एकटे. काय टप्पर हे कोणाच्या अंगावर यायची नाही, निवडून यायची. पण तुमच्या हातात गोष्टी आहेत सगळ्या. चुका मराठ्यांनी केल्या. आपली शक्ती किती आपण बघितलीच नाही. आपण आपल्याला स्वतःला कधी जाणून घेतलंच नाही. पहिल्यापासून मराठ्यांना सवय लागली शक्ती असताना सुद्धा त्या शक्तीचा दुरुपयोग आपल्या जातीच्या विरोधात करायचा. आपली जात संपली नाही पाहिजे यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग झाला पाहिजे. आपले पोरं संपले नाही पाहिजे याच्यासाठी आपला उपयोग झाला पाहिजे. आपला समाज मोठा करणं आपली जबाबदारी. ही शक्ती त्यांच्या बाजूला उभा केली म्हणून ह्या लोकांनी आपल्यावरती अन्याय केला. आता पुढच्या काळात हे होऊ नये. आपली शक्ती आपल्या जातीला मोठं करायला आणि आपले पोरं मोठा करायला लाच वापरायची. अजिबात शक्ती वायाला घालायची नाही. आता दुसऱ्यासाठी आपल्या भूमिकेवर आपण ठाम व्हा. कारण हे पक्षाचे लोक आणि या पक्षातले नेते हे पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला बाप मानायला लागले. खरं तर आपण जातीला बाप मानलं पाहिजे. आणि पक्षाला आणि नेत्याला बाप मानायला सुरुवात केली. त्यामुळे मराठ्यांनी आता स्वतःच्या पोराच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहा. एवढी मोठी शक्ती आपली. या राज्यात 6 ते 7 करोड एकटा मराठा आहे. 50-55% एकटा मराठा आहे. सगळ्याची फक्त स्वतःच्या शक्तीची जाणीव ठेवा आणि आपले लोक मोठं करायचं शिका. शक्ती शोधत चला. कोणाला पाय लावायचा नाही, पण कोणी पाय लावला
तर 1 इंच सुद्धा मागे सरकायचं नाही. कारण या राज्यात आपण काय नुसतं अन्याय सहन करण्यासाठी जन्म घेतलेला नाहीये. आपलं हक्काचं आरक्षण असतानाही दुसऱ्याला दिलं गेलं. 16% आरक्षण मराठ्यांच्या हक्काचं 1954 ला दिलं गेलं. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं झालं. ओबीसी आरक्षणात 180 जाती घातल्या. त्यानंतर त्या जाती आज 350 ते 450 जाती झाल्या. म्हणजे यांच्या एका जातीची बाकीच्या 16-17 जाती घातलेल्या पोट जाती आणि उपजाती म्हणून घातल्या. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबीचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच. शेती व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं गेलं, पण कुणबीलाच दिलं. मराठ्यांचा आणि कुणबीचा व्यवसाय एक आहे. मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? होत असूनही यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही. सातारा संस्थानच्या गॅजेटमध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी एक आहे. हैदराबाद संस्थानच्या गॅजेटमध्ये सगळा मराठा आरक्षणात आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचा जेवढा प्रांत होता त्या प्रांतामधला सगळा मराठा कुणबी आहे. तरी मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नाही. आणि ज्यांच्या कोणाच्या शासकीय सरकारी नोंदीच नाहीये त्यांना आरक्षण दिलं गेलं. ही न्याय आहे या राज्यात. ज्याच्या नोंदी त्याच्या रद्द करा म्हणतात आणि ज्याची कुठे नोंदच सरकारी नाहीये त्यांच्या पडत्या होत आहेत. ही या राज्यात न्याय आहे. म्हणून मराठ्यांनी शक्ती ओळख आणि मुलाच्या बाजूने उभा राहा. जात संपू देऊ नका. जात संपले तर तुम्हाला विचारणार कोणी नाहीये. आजकालचं युग बदललंय. कोण कोणाच्या बाजूने नाही उभा राहत. कोण कोणाला नाही साथ देत. स्वतःचा स्वार्थ भागेपर्यंत सगळे बाबा म्हणतायत. अनेकदा स्वार्थ भागला की ज्या ताटात खाल्लं त्या ताटात पाय द्यायला सुरुवात केली. जरा शहाणपणाची भूमिका मराठी घ्या. घरातून बघायचं आता बंद करा. घरात बसून आता आरक्षण मिळणार नाहीये. व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा 1 दिवस काम सोडत जा. नोकरदार मराठ्यांनी सुद्धा 1 दिवस नोकरीला नाही जायचे. व्यापारी व्यवसाय मराठ्यांनी सुद्धा नाही जायचे. शेतकरी मराठ्यांनी 1 दिवस कामाला नाही जायचे. कारण जात संकटात सापडली. संकटात सापडलेल्या जातीला आणि त्या पोरांना बाहेर काढायची जबाबदारी तुमची. कोणता नेता, कोणत्या नेत्याला तुम्ही तुमचं म्हणायला लागला? कोणत्या नेत्यासाठी तुम्ही काम करताय? ही कोणती भूमिका आहे मराठ्यांची? कोणता नेता आणि कोणता आमदार आणि मंत्री तुम्हाला नाही मोठं करणार? तुम्ही आमचं त्याला म्हणता कशावर? ज्या तुमच्या लेकराला आरक्षण लागतंय ते आरक्षण देण्यासाठी विरोध करतायत. मग ती महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, हे तुमचे झाले कसे? तुम्ही कोणाला फसवतात मराठ्यांना? स्वतःच्याच मुलाला, स्वतःच्या जातीला. तुम्ही आता भान ठेवा आणि विचारात परिवर्तन करा. जे लेकरो आई बापाने कर्ज काढून शिकवलंय, शेतात राब राबले, ऊस तोडले, त्यांनी लेकरं शिकवलेत अधिकारी होण्यासाठी, एसटीची पाठी वाचवण्यासाठी नाही. नोकरदार मराठ्यांनी 1 लाख रुपये मागे टाकलाय आणि आपले लेकरं शिकवले. त्यांना आशा आहे माझा लेकरू अधिकारी झाला पाहिजे. कोणता बाप असा आहे, कोणती आई अशी की त्याला वाटतं आपलं लेकरू मोठं होणं. हमाली करणाऱ्या मराठ्यांना वाटतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. टेम्पो ट्रक चालवणाऱ्या ड्रायव्हरांना वाटतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. शेती करणाऱ्या मराठ्यांना वाटतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. रात्रंदिवस मोती उचलून हमाली केली, रक्ताचं पाणी केलं आणि लेकरं शिकवले. त्या काही स्वप्न माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. असा कोणता मराठा आहे, श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, त्याला वाटत नाही माझं लेकरू मोठं होत नाही. मराठ्यांना फसवू नका स्वतःच्या जातीला आणि मुलाला. जे लेकरू 1% लुटतोय ते ठसा ठसा घरापर्यंत द्यायला लागलाय. त्याचे अश्रू पुसताय तुम्ही कसे? तुम्ही कधी भानावर येणार आहेत मला कळत नाहीये. तुम्ही का नेत्याला आणि पक्षाला मानताय आणि तुमचे लेकरं दारिद्र्याच्या खाईत लोटायला लागलात.
बापाची आपल्या आईची काठी धरायला आपलं लेकरू लागणार आहे. त्याला मोठं करायचं शिका. ती जात सांभाळा. ती जात तुमच्या संकटकाळात तुमच्या पाठीवर हात फिरवणार आहे. हे हरामखोर नेते तुमच्या पाठीवर हात फिरवणार. तुम्ही जरा विचारानं मोठे व्हा. विचारात परिवर्तन करा. कोणत्या नेत्याच्या दबावात यायची गरज नाही. त्याचा काय बापाची जागिरी नाहीये त्याच्या दबावात यायला. आपली जात आणि आपले लेकर आपल्याला मोठे करायचे. किती दिवसाचा पक्ष आणि नेता. त्या पोरांना जरा जवळ घेऊन विचारून एकदा बघा. ऍडमिशन नाही मिळाल्यावर त्या लेकराच्या पोटात किती आग पडली. बापाने लेकराची समजूत कशी काढायची किंवा लेकराला बापाची कशी काढायची कोणालाच कळत नाही. 1% जर होतला तर त्याला वर्षभर 2 वर्ष पुन्हा अभ्यास करावा लागतो. हे मराठ्यांच्याच वाट्याला का? मराठ्यांनी असं कोणतं पाठ केलं की हे आमच्या वाट्याला नाही? आम्ही या राज्याला मोठा करण्यात कुठं कमी पडलो? या राज्यातली सगळी भूमिका मराठ्यांनी पार पाडली. मोठ्या भावाची पाडली, लहान भावाची पाडली. आज आमचे लेकर आरक्षणासाठी आक्रोश करायला लागले तर तुम्हीच मोठे केलेले पक्ष आणि नेते तुमच्या विरोधात बोलायला लागले. मग तुमचं नेमकं कोण? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जाती का बघा. जातीचे लेकर मोठं करण्याचं काम सुरू करा. तुम्हाला जर असं तुम्ही करत राहिला तर पुढच्या पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आता हे संकट परतून लावायची वेळ आली. याच वेळेला आता सगळ्या गरीब श्रीमंत मराठ्यांनी एकत्र या. तुम्ही जर आता बघायची भूमिका घेतली तर कोणाच्या तरी नातवाचं वाटोळं होणार आहे. कोणाच्या तरी मुलाचं मुलीचं वाटोळं होणार आहे. कोणाच्या तरी भावाचं वाटोळं होणार आहे. अशी संधी मराठ्यांना चालून येणार नाहीये. ही आता वेळ आहे मराठी मोठं करण्याची. मराठा हात आपला बाप समजा. नेता आणि पक्ष आपला बाप समजायचं मराठ्यांनी बंद करा. नाही व माझ्या समाजाच्या मदतीला कोणी यायचं. कोणाची मुलगी रडते तर कोणाचा मुलगा रडतोय. लाखाने सुशिक्षित बेकार माझ्या मराठ्यांचे पोरं झाले. आमच्या आई बहिणीचा कंपाळाचं कुंकू आरक्षणासाठी पुसलंय. या राज्यकर्त्यांच्या आई बहिणीचं नाही. एकदा त्या घरात जाऊन बघा. ज्याने आत्महत्या केली त्याच्या घरात पाय ठुला तरी आग आग होते अंगाची. कसलाच आनंद त्या घरात नाहीये. त्या लेकराला आपला बाप नाही दिसत. बाप कुठं आहे हे विचारल्यावर त्या आईनं काय उत्तर द्यायचं? कंपाळाचं कुंकू आरक्षणासाठी जाऊन बसलं. लाखो लेकर सुशिक्षित बेकार झाले. एका घराच्या कोपऱ्यात बसायचं आणि करता पुरुष घरातला गेल्यामुळं त्या अंधारात एकट्या माता माऊलींना रडत बसायचं. तुमच्या आमच्यासाठी बलिदान गेलेत मराठ्यांमध्ये. तुमचे आमचे लेकर मोठे व्हावेत म्हणून ते आपल्या भावाला आत्महत्या केली. त्याचं बलिदान वाया जाऊ देऊ नका. या राजकारणी लोकांच्या नादी लागून आपल्या लोकांचे मुर्दे पडलेले बदला घ्यायचा आहे. आपल्याला आरक्षणात रूपांतर करायचंय. नाही सहन होते. एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जर एखाद्या हॉस्टेलसाठी फोन आला, ऍडमिशनसाठी फोन आला तर इतकं वाईट वाटतं की आपलं हक्काचं आरक्षण असू नये. हे लेकर समस्या सांगायला लागलेत. आपण नाही सोडू शकत कारण सत्ता दुसऱ्या हातात आहे. मराठ्यांना मोठं करणारा 75 वर्षात एकही आतापर्यंत नाही आला. आमच्या वेदना आम्हाला माहिती आहे, तुम्हाला नाही. म्हणून मराठ्यांनी आता सावध व्हा. पुढच्या काळात मराठा समता कामा नाही. तुमच्या हट्टापायी तुमच्या नेत्यापायी माझी जात आणि माझ्या जातीच्या पोरं संपू देऊ नका. माझं तळमळीने आणि तळतळीने तुम्हाला सांगणं. मी किती दिवस तुमचा आहे आणि माझा मलाच माहित नाही.
रोज सलाईन सुरू आहे. आजपासूनच मी म्हणून यातला बघतोय. मी माझ्या समाजासाठी कुणाला विकत नाहीये. मी कुणाला फुटत सुद्धा नाही. आणि विचारलेल्या अहमदनगर मधून मराठ्यांना सांगतो, महाराष्ट्रातल्या मी मरायला नाही भेट. मी हटत सुद्धा नाही. मी सलाईन किंवा माझ्या शरीराचा विचार नाही करत. मला पत्रकार बांधवांनी विचारलंय, तुमची तब्येत खराब असताना तुम्ही काम करताय. माझ्या शरीराची किंमत नाहीये. मला माझा समाज मोठा झाला पाहिजे हे स्वप्न आहे माझं. मी शरीराला मोजणारा का नाहीये. मी वेदना नाही मोजत बसत. माझ्या समाजाच्या लेकराच्या वेदना मी मोजतोय. माझ्या समाजाचा त्रास मला बसू देत नाहीये. रोज रात्री 5-5, 6-6 सलाईन सुरू आहे. माय बापा, तुमच्या नेत्याला नका मानू तुम्ही. तुमच्या नेत्याच्या नादात माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं संपून बसतील बरं का. माझा समाज आणि माझे लेकरं संपू देऊ